सुरुवात केली। जसं की मी आता मला माझी पूर्ण झोप 5:30 वाजता होत होती, तर मी काय करत होते मग 5:15ला, म्हणजे 5:30ला उठत होते तर 5:15चा मग अलार्म लावायचे, म्हणजे 15-15 मिनिटं मागे सरकली आहे। ओव्हर ईट करतो आणि मग आपल्याला खूप झोप येते आणि असं जे असे पापड म्हणा किंवा चिप्स म्हणायचे ते तळलेले किंवा असे जे हेवी पदार्थ असतात ते आपण खातो आणि आपल्याला फार गाढ झोप लागते। नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? मी वैशाली, तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या व्लॉगमध्ये। आणि जरा माफ करा, लाईव्ह येऊ शकत नाही आहे कारण मुलीचे पेपर सुरू आहे। मुलगी CBSE ला आहे, 7th स्टँडर्डला आहे, तिची ॲन्युअल परीक्षा सुरू आहे, मुलाची ॲन्युअल परीक्षा सुरू आहे, त्यात माझा अभ्यास, घरची कामं या सगळ्यांमुळे जरा जबलिंग होते, त्यामुळे माफ करा। आणि तुमचे जेही क्वेरीज असतील किंवा प्रश्न असतील ते मी छोटे छोटे व्हिडिओद्वारे तुम्हाला ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे। आणि मला भरपूर प्रश्न असे येत आहेत की ताई आम्ही भरपूर प्रयत्न करतो पण आम्ही सकाळी उठूच शकत नाही आहे। तर मी सांगते मी काय केलं होतं, छोट्याशा 1 मिनिटात सांगण्याचा प्रयत्न करते। जेव्हा मी स्टार्टिंगला अभ्यास करायला सुरुवात केली होती 1-2 वर्षा अगोदर, तेव्हा ना मला 4 वाजता म्हणजे उठायची इच्छाच होत नव्हती। मी खूप प्रयत्न करत होते, अशी आतून इच्छाशक्ती प्रबळ करत होती की मला उठायचं म्हणजे उठायचं आहे। पण काय होत होतं माहिती आहे का, अलार्म वाजला, अलार्म बंद करून द्यायची, 5-10 मिनिटं बसायची, लगेच झोपून जायची। तर मला कळत नव्हतं की यातून मी कसा मार्ग काढू। तर मग मी काय करायला सुरुवात केली, मी ना काय केलं, 5-5, 10-10 मिनिटं मागे अलार्म लावायला सुरुवात केली। जसं की मी आता मला माझी पूर्ण झोप 5:30 वाजता होत होती, तर मी काय करत होते मग 5:15ला, म्हणजे 5:30ला उठत होते तर 5:15चा मग अलार्म लावायचे, म्हणजे 15-15 मिनिटं मागे सरकली आहे। आणि या 15-15 मिनिटं मागे सरकण्याच्या प्रोसेसमुळे आज मी 4 वाजता उठू शकत आहे। तर तुम्ही पण हे करून बघा, नक्की करून बघा आणि याने खूप फायदा होतो। त्यामुळे असे भरपूर कमेंट येत होते की ताई आम्हाला कळतच नाहीये की आता आम्ही मार्ग कसा काढावा आमचा, म्हणून म्हटलं चला हा उपाय तुमच्यासोबत शेअर करावा। जरी हा माझ्यासाठी सुटेबल ठरला तर तुमच्यासाठी पण सुटेबल ठरू शकतो, कारण तुमच्यासारखी मी आणि मी तुमच्यासारखी आहे आणि तुम्ही पण माझ्यासारखेच आहे। त्यामुळे आपण हा उपाय करून बघा। 15-15 मिनिटं मागे सरका। जर तुम्ही 6 वाजता उठत असाल तर 5:45चा अलार्म लावा, जर तुम्ही 5:30ला उठत असाल तर 5:15चा लावा, जर तुम्ही 7ला उठत असाल तर 6:45ला, असं करता करता 3-4 महिने किंवा 2-3 महिने तरी लागतील आपल्याला 4 पर्यंत यायला। आणि आता काहीच शक्य होत नाहीये तेव्हा हा उपाय करा, तर तुम्हाला नक्की फायदा होईल। आणि आणखी एक गोष्ट शेअर करते की भरपूर प्रश्न असे येत आहेत की भरपूर कमेंट अशा येत आहेत की ताई आम्हाला ना कळतच नाहीये की घर सांभाळून मुलं सांभाळून कसं मॅनेज करायचं आणि खूप खूप झोप येते। तर ना थोडं आपल्या ज्या हॅबिट आहे त्या चेंज कराव्या लागतील। तर त्या कुठल्या हॅबिट चेंज कराव्या लागतील तर मी सांगते बघा, थोडं ना मी सांगते जे तळण्याचे पदार्थ वगैरे आणि ते कमी खायचे। काय होतं माहितीये का, आपण ओव्हर ईट करतो आणि मग आपल्याला खूप झोप येते आणि असं जे असे पापड म्हणा किंवा चिप्स म्हणायचे ते तळलेले किंवा असे जे हेवी पदार्थ असतात ते आपण खातो आणि आपल्याला फार गाढ झोप लागते। तर मी तो माझ्यासोबत एक उपाय केलेला आहे, ते कठीण आहे जरा, पण अशक्य पण नाही आहे, थोडं थोडं कंट्रोल करायचं। आणि दुसरी गोष्ट ना सांगते तुम्हाला आणखी मी काय सुरुवात केली, मी काय केलं माहिती आहे का, जोही मला जेव्हा झोप येते किंवा मग अशी जेव्हा मला खूपच आळस येतो अभ्यास करण्यात ना, तेव्हा मी काय करते, फिरता फिरता अभ्यास करते। जे की भरपूर व्हिडिओज सांगितले तुम्हाला, अशी उठते मस्त असं फिरता फिरता पुस्तक घेते आणि जेही पॉईंट वाचायचे ते फिरता फिरता वाचते किंवा बाहेर जाऊन बसते। भरपूर मागील व्हिडिओत मी दाखवलाय स्टडी ब्लॉगमध्ये, मी बाहेर खुर्ची टाकून अभ्यासाला बसत होते झाडांजवळ, जे की माझी स्मॉल हॅपीनेस आहे। आणि त्यामुळे आपल्याला खूप वेगळं फील होतं, असा उत्साह येतो किंवा मग आळस यायला लागतं, झाडांना पाणी घालते किंवा घरातलं कुठलंही काम करते आणि त्या कामांसोबत ना मी माझे जे इझी टॉपिक आहेत ते बघते। तर असं स्वतःला गुंतवून ठेवा, स्वतःला असं ग्रोअप करा जेणेकरून आपण आपल्या स्मार्ट स्टडीमध्ये सातत्य आणू शकू। तर नक्की तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तर मिळाली असेल या छोट्याशा व्हिडिओतून। आणि लवकरच मुलीचे पेपर संपले की आपण लाईव्ह येऊ आणि लाईव्ह अभ्यास करू। आणि त्यामुळे कसं होतंय, थोडा मला पण वेळ देता येत नाही आहे, त्यामुळे क्षमा करा। तर अशीच छान अभ्यास चालू ठेवा, पॉझिटिव्ह विचार करा, आनंदी राहा, स्वतःच्या विचारांना खत पाणी द्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला जोपासा, स्वतःचे स्मॉल हॅपीनेस जोपासा। बाय, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।